हे चला तेवढे आहे ना लाकडं घेऊन येऊ आणि मग गरम करू. एक काम कर, लाकडं घे आणि तुझ्या गाडीत घालून घे. हॅलो सोन्या, कुठे आहेस? घरी बिर्याणी केली होती. चल. अरे काय रे, कसं काय आले तुम्ही? बिर्याणी केली ना? अरे मग तुम्हाला केलती काय, आम्हाला नाही केली का? चला चला, तुम्हालाच केलती म्हणूनच कॉल केला होता. चला बसा, मी आलोच 5 मिनिटामध्ये. वास भारी उलालाय बघ निल्या, एक नंबर वास उलाला बघ. आजच्याची आहे ना एकच नंबर बिर्याणी बनवते. तुला काय वाटतं, चिकन आहे का मटन आहे? काय वाटतं तुला काय? अख्ख्यासारखं पोरग, तुला वाटतं का आपल्याला मटन बिर्याणी चालवते? चिकन बिर्याणी असेल, तुला माहितीये का मटन बिर्याणी मटन किती महाग आहे? 1000 रुपयाला, 1000 रुपयाला. चिकन बिर्याणी असेल 100 टक्के. वासावून तुम्ही वासावून नुसते पीस पीस खायचा. यायले बघ यायले बघ, आज काय विशेष बिर्याणी? पाहुणे आले होते, केली बिर्याणी, उरली होती म्हणलं थोडं खाऊ जात आता तुम्ही. हे भाऊ, तो एकच नंबर काम केला भाऊ, एकच नंबर. अरे उरलेली खाऊ घर राहिला, एकच नंबर काय म्हणून राहिला बे तू. त्यात काय होते मग, तुला नसेल खायचं तर मी खातो. आणि इकडे प्लेट माझं मी खातो. हा, उरलेला असतं तर काय झालं, खातो ना मी. नको नको, आण प्लेट इकडे. अरे जाऊ दे, आख्या कोंबड्याची बिर्याणी आहे का बकऱ्याची बिर्याणी आहे? अरे ते कुत्र्यान होतं का आमच्या इथं खाली, कुत्र्याची बिर्याणी चारतो का आम्हाला? अरे ते कुत्र कोंबडीकडे बघून भुकत नव्हतं का? ते कोंबडी कापली, कापून आधी त्याला खाऊ घातलं. आधी म्हणलं त्याचा आत्मा शांत करावा, मग बाकीच्याला खाऊ घालावा. झाला ना आता कुत्र्याचा आत्मा शांत, आता आमचा आत्मा शांत करा. चाचा जाऊन घेऊन येता पटकून. अरे एवढे कसे पिसाळे रे तुम्ही? बिर्याणी नकर गरम करू राहिलो, गरम खा जरा. हा अहो अहो, हा काय गॅस संपलाय? संपला का आता गॅस? संपला का गॅस म्हणजे तुझा संपत नाही का कधी गॅस? हे क्या, जाऊ दे, जेवढं गरम झाले ना तेवढं गरम आण ना आता लवकर. गार असेल तर गार खातो आम्ही, एवढं काय. हा 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 हा, तुला असं म्हणायचं की मी गार खाऊ घालून राहिलो आता तुम्हाला? अवकात काढता येतं माझी? माझी चव घालायला आलो का तुम्ही इथं? अरे नाही, अरे नाही रे, असं नाही. म्हणजे तुम्हाला म्हणायचं की माझ्याकडे गॅस पण नाही, तुम्ही माझी लायकी काढून राहिलो ना. आणि दुसरी टाकी लाव, दुसरी पण संपलेली आहे. अरे ज्या गोष्टी आपल्याकडे नाही त्याला कशाला डोकं लावत आहेस राव तू? आम्ही म्हणतो ना गार, हा खातो ना आम्ही गार, फक्त जास्त पीस आण. गार तर गार. तुम्ही माझी लायकी काढून राहिलो ना, आता मी तुम्हाला गरम बिर्याणी खाऊ घातल्याशिवाय राहतच नाही. राणे स्टो कर आणि त्याच्यावर गरम कर. अरे कधी तो स्टो पेटायचा, कधी गरम व्हायचं, कधी खायचं आम्ही. भाई लवकर आण ना, बरोबर आहे, याचा लवकर खाली घेऊन ये. अरे ती गरम झालेली आहे, अर्धीच बाकी राहिली आहे, फक्त अर्धी तर गरम झालेली आहे. एवढा का पिसाळल्याने करायला लागला? अरे ते काय मकाचं कणीस आहे का? आधी अर्ध गरम झाले, आता अर्ध थंड राहिले. काय बोलून राहिला तो? अबे छावण्या, ते अर्ध शिजलेला आहे, अर्ध कच्चा राहिला. मग अशी पीस थोडी कच्ची राहिलेली होती. एवढा वेळेत ना डायनोसॉर शिजला असता, तुझ्या कोंबडी शिजवणं होईना झाले. अबे छावण्या, अर्धी गरम झाली आहे, अर्धी राहिली आहे फक्त. ते अहो शिजलं तर शिजलं, कच्चं तर कसं, तसं असलं तसं घेऊन येऊ, खातो आम्ही. परत लायकी काढून राहिला ना तू, परत लायकी काढत आहे माझी तू. ह्याच्यात लायकी काढायसारखं काय? सकाळपासून जेवण नाही बाहेर, भूक लागली. तू काय म्हणला, कच्चा असला तर कच्चा आण. म्हणजे मी तुम्हाला आता कच्चं खाऊ घालणार आहे का? आज मी तुम्हाला शिजलेली पक्की बिर्याणी खाऊ घालणार म्हणजे घालणार. हो तुला जसं पाहिजे तसं होऊन दे भाऊ, होऊ दे, होऊन जाऊ दे, होऊनच जाऊ दे. अरे होते का नाही गरम? होते ना, दम धरणं जरा. तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? स्टो आहे तो, वेळ लागतो त्याला. अरे स्टोला काय एवढा वेळ लागतो का? इंग्रजाच्या काळातून आणला की काय तुझा स्टो? काय ग, त्या स्टो मध्ये रॉकेल नाहीये टाकायला? मग आता काय करायचं? बाहेरून जाऊन लाकडं आणा, चुलीत घालते आणि मग गरम करते. बरं एक काम कर, तू जा, मी येतो लाकडं घेऊन. बरं हे चला तेवढे आहे ना लाकडं घेऊन येऊ आणि मग गरम करू. एक काम कर, लाकडं घे आणि तुझ्या गाडीत घालून घे.